छोटं ब्रीफ जर करायचं झालं, सिंपल भाषेत सांगायचं झालं तर आपण शिकतोय, समजून घ्या बरं एक एक गोष्ट, आपण शिकतोय सेल डिव्हिजन. काय शिकतोय? सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन. आपण काय शिकलोय? सेल डिव्हिजन कसं होतं तर सेल सायकल मध्ये होते सर, खास करून. मग ती सेल सायकल इम्पॉर्टंट होती, मग ती सेल सायकल शिकण्याचा प्रयत्न केला. त्या सेल सायकल मध्ये एक एक गोष्ट आपण काय काय शिकलो सर? सेल सायकल मध्ये पहिली जी स्टेप होती तिची होती G1 फेज, त्यानंतर दुसरी स्टेप होती S फेज, तिसरी स्टेप होती G2 फेज आणि चौथी होती M फेज. आठवते का बाळांनो? यस. आता हे एम फेज किती प्रकारचे असते तर आपण सांगितलं होतं की एम फेज डिपेंड करते सेल कुठली आहे त्याच्यानुसार दोन फेज मध्ये दिसते. कुठली होती? एकाचं नाव आहे मायटोसिस, एकाचं नाव आहे मिओसिस. आठवते का बाळ? कंपॅरिझन पण बघितलं होतं. ओके, मायटोसिस मिओसिस बघितल्यानंतर आपण काल थोडंसं मायटोसिसला बघण्याचा प्रयत्न केला होता. ओके, हा, मायटोसिस मिओसिस बघण्याचा प्रयत्न केला होता. मग आपण बोललो होतो की मायटोसिस सुद्धा किती स्टेप मध्ये होते? दोन स्टेप मध्ये दिसलं होतं. कसं दिसते सर मायटोसिस दोन स्टेप मध्ये? ते म्हणतात एक असते कॅरिओकायनासिस, दुसरा आहे सायटोकायनासिस. आठवते का बाळांनो? कॅरिओकायनासिस, सायटोकायनासिस. दिसत नसेल तर सांगा, मी तिथनं थोडंसं वाढवेल. ओके, त्यानंतर कॅरिओकायनासिस पण आपण बघितलं आणि मग त्याचे चार महत्वाच्या स्टेप बघितल्या होत्या. आपण शिकतोय मायटोसिस मधला. काय शिकल्या होत्या? प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टिलोफेज. आठवते का बाळ? आणि त्याच्यानंतर आपण सायटोसिस, सायटोकायनासिस. सायटोकायनासिस पण आपण दोन प्रकारे बघितलं होतं. एक ॲनिमल सेलमध्ये कसं सायटोकायनासिस होते आणि दुसरं प्लांट सेलमध्ये कसं सायटोकायनासिस होते. एवढं सगळं आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. आठवते का? यस ऑर नो? पटकन सांगण्याचा प्रयत्न करा. हे स्ट्रक्चर तुमच्या समोर ठेवतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला काय शिकायचं आहे. हा, दिसते का बघा व्यवस्थित? आणि मला सांगा, हा एवढं शिकलोय सर. आपण काय शिकलोय? सेल डिव्हिजन शिकलोय. सेल डिव्हिजन मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट शिकलो आपण G1, G2, S आणि G2 हे तीन इंटरफेज मधल्या होत्या. आठवत असेल तर बघा, याला इंटरफेज म्हटलं होतं आणि बाकीच्यांना म्हटलं होतं एम फेज. एम फेज पण दोन प्रकारचे, मायटोसिस मिओसिस. मायटोसिस मिओसिस नंतर आपण काय बघितलं होतं? हा, मायटोसिस मिओसिस मध्ये पण आपण बघितलं कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस मध्ये काल आपण बघितलं होतं प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टिलोफेज. प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टिलोफेज मध्ये एकूण एक गोष्ट मी तुम्हाला डिटेल सांगण्याचा प्रयत्न केला होता. जशी आपल्या पुस्तकात आहे तसं सांगण्याचा प्रयत्न केला होता. सांगितलं होतं. आणि काय सांगितलं होतं सोबत? आठवत असेल तर बघा, आणि काय सांगितलं होतं सोबत? की की यानंतर सायटोकायनासिस होते. म्हणून म्हटलं होतं कॅरिओकायनासिस इज फॉलोड बाय सायटोकायनासिस. हे वाक्य सुद्धा आपण बोललो होतो. आठवते का बाळांना? यस ऑर नो? यस ऑर नो? अशा पद्धतीने आपण मायटोसिस बघितलं होतं आणि सगळ्यात शेवटी मायटोसिसचे सिग्निफिकन्स बघितले होते. का गरजेचं आहे मायटोसिस? मग मी तुम्हाला सांगितलं होतं कशासाठी गरजेचं आहे. तर मायटोसिस सगळं पहिलं होतं की सेल एक प्रकारचं सेल डिव्हिजन आहे. कोण्या सेलमध्ये होतं? तर ते होतं सोमॅटिक सेलमध्ये होतं. आठवते का सर? सोमॅटिक सेल, सोमॅटिक सेलमध्ये होतं. आठवत असेल तर बघा. आणि आणखी एक शब्द ऍड करायचा आता या सोमॅटिक सेलमध्ये, एक असतात स्टेम सेल. कुठल्या आहेत? स्टेम सेल. ओके, सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल. यामध्ये काय होतं सर? जशी मदर असते तसेच काय होतं? दोन डॉटर सेल तयार होतात. हा, जशी मदर असेल तशाच दोन डॉटर सेल तयार होतात. आपण शब्द पण वापरला होता की डॉटर सेल आर आयडेंटिकल टू हिज मदर सेल. आठवते का? येस ऑर नो? शिकलोय सर. आणि हे सगळं स्ट्रक्चर आपण कुठं बघितलं होतं? सेल डिव्हिजन मध्ये बघितलं होतं. बघितलं होतं? येस. आता सेल डिव्हिजनचा दुसरा टाईप आपल्याला बघायचा या चॅप्टरचा. त्याचं नाव आहे मिओसिस. कोण आहे? मिओसिस. आता मिओसिस आणि मायटोसिस मध्ये फरक काय मी सांगण्याचा प्रयत्न केला होता, हा, आणि तुम्ही तो समजून पण घेतला होता. तरी पण थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो, समजून घ्या मायटोसिस आणि मिओसिस मध्ये काय वेगळं आहे. ओके, मी आता नेक्स्ट स्लाइड घेतो, त्याच्यानुसार शिकवतो.
मिओसिस डायरेक्ट आहे का? यस. हा, मायटोसिस आणि मिओसिस मधला फरक सांगताना मी काय सांगितलं होतं आठवत असेल तर बघा, की मी सांगितलं होतं दोन्ही पण सेल डिव्हिजन आहेत, पण मायटोसिस मध्ये काय झालं होतं की एक मदर सेल, त्या मदर सेल पासून 2 डॉटर सेल तयार झाल्या होत्या. किती झाल्या होत्या? 2 डॉटर सेल तयार झाल्या होत्या. किती सेल तयार झाल्या होत्या? 2 डॉटर सेल तयार झाल्या होत्या. कशा होत्या सर? या आयडेंटिकल टू हिज मदर सेल होत्या. म्हणजे सर ही जर डिप्लॉइड सेल असेल तर ह्या पण डिप्लॉइड होत्या. आयदर ही जर हॅप्लॉइड सेल असेल तर ह्या सुद्धा कशा असतील? हॅप्लॉइड सेल असतील. हा, म्हणून याला काय म्हटलं होतं आपण? प्रपोर्शनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? प्रपोर्शनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन. काही पुस्तकांमध्ये या प्रपोर्शनलच्या सोबतच शब्द दिलाय इक्वेशनल. इक्वल 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 जाते. ओके, इक्वल टाइप ऑफ सेल, इक्वेशनल नाही सॉरी, इक्वल टाइप ऑफ सेल डिव्हिजन. सॉरी बघा, इक्वल टाइप ऑफ सेल. आणि काय शिकलो असेल तर बघा याच्यात, हा मग एवढ्या गोष्टी बघितल्या. कुठल्या सेलमध्ये होते? सोमॅटिक सेल. परत परत मी तेच गोष्ट सांगतोय, कामाचं आहे म्हणून. सोमॅटिक आणि आता सांगतोय मी स्टेम सेल. ओके, सोमॅटिक आणि स्टेम सेल. आता मिओसिस मध्ये काय फरक आहे बघा, काय म्हणतो मिओसिस हे पण एक प्रकारचं काय सेल डिव्हिजन आहे मिओसिस. पण महत्वाचं काय होते बाळांनो, की याच्यामध्ये जी सेल असते, जी मदर सेल असते, ती 4 बाळांना जन्म देते किंवा 4 सेल तयार करते. 1 2 3 आणि 4. हे शिकवलंय मी तरी पण सांगतोय. आणि महत्वाचं स्ट्रक्चर आहे, हे 4 सेल कसे असतात सर? नॉट आयडेंटिकल टू हिज मदर सेल. यांच्या मदर सेल सारखे नसते. मग फरक काय असतो सर? तर फरक असा असतो की जर सर मदर सेल 2n असेल म्हणजे डिप्लॉय असेल तर डॉटर कसे असतील? हॅप्लॉइड असतील. रिडक्शनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन म्हटलेलं आहे. रिडक्शनल टाइप ऑफ, सोप्या भाषेत समजावून सांगितलं झालं तर इथं जर 46 क्रोमोझोम असतील तर इथं मात्र किती असतील? 23 23 23 23 क्रोमोझोम असतील. आठवत असेल तर बघा मी शिकवलंय. आणि हे कुठल्या सेलमध्ये असते? तर मग मी सांगितलं होतं तुम्हाला, काही पुस्तकांमध्ये त्याला गॅमेटिक सेल म्हणतात, आपल्या पुस्तकामध्ये त्याला जर्म सेल पण नाव दिलेलं आहे. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं हे कुठल्या सेल? कुठल्या आहेत? गॅमेटिक सेल आहेत, खास करून स्पर्म आणि एग सेल. ओके, तर इथं हे सेल डिव्हिजन दिसते. महत्वाचा कन्सेप्ट लक्षात आला असेल तर मी आता पुढचा पॉईंट आणखी घेतो. काय होतं माहिती आहे का? आपण जसं बघितलं की मायटोसिस सर एका स्टेपमध्ये सरळ 2 सेल तयार झाल्या सर मायटोसिस मध्ये. कुठं? मायटोसिस मध्ये एकाच याच्यात 4 स्टेप झाल्या आणि 2 नवीन सेल तयार झाल्या. मिओसिस मध्ये फरक काय सर? तर मिओसिस 2 स्टेप, महत्वाच्या 2 स्टेप मध्ये डिवाइड झालेला आहे. महत्वाच्या 2 स्टेप कुठल्या सर? तर पहिल्याला म्हटलेलं नाव आहे मिओसिस 1. काय म्हणतात? मिओसिस 1. आणि दुसऱ्याला नाव म्हटलेलं आहे मिओसिस 2. मिओसिस 1 आणि मिओसिस 2 असे 2 नावं दिलेले आहेत. मिओसिस 1 आणि मिओसिस 2. फरक काय आहे तेही सांग. होतंय काय सर? मिओसिस 1 आणि मिओसिस 2 असं होतं. आणि या दोघंही मिळून दोन्ही सेल डिव्हिजन तयार होऊन मग होतात 4 सेल तयार होतात. किती सेल तयार होतात? 4 सेल तयार होतात. सिक्वेन्स मध्ये मिओसिस 1 पहिलं होतं, मिओसिस 2 नंतर होतं. लक्षात ठेवायचं. हा, आणि मग ते 4 सेल तयार दिसतात आपल्याला. मग मिओसिस 1 मध्ये नक्की काय होतं आणि मिओसिस 2 मध्ये नक्की काय होतं हेच आपल्याला आज बघायचं आहे. हा, मे बी आज नाही उद्या पण हा चालेल लेक्चर, हे लेक्चर तर समजून घ्या. चला मिओसिस 1 शिकूया आपण. सगळ्यात पहिलं काय होतं शिकू. यस, तुम्हाला जी डायग्राम दिसते ती मिओसिसची दिसते का तिकडनं व्यवस्थित? आणि त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की मिओसिस कॅरीड आउट इन 2 स्टेप, मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड. दिसतंय का बाळांनो? दिसतंय का? हा, दिसेल तिथनं व्यवस्थित. मिओसिस 1 आणि मिओसिस 2 अशा 2 काय असतं मला दिसतंय का? यस. आणि काय महत्वाचं आहे सर, काय होतं माहिती आहे का, की जी मदर सेल आहे बघा इथं दिसते मदर सेल. मिओसिस 1 मध्ये काय होतं की ही मदर सेल स्टेप बाय स्टेप काय करते? डिवाइड होते आणि 2 डॉटर सेल तयार करते सुरुवातीच्या. कशा करते? 2 डॉटर सेल तयार करते मिओसिस 1 मध्ये.
आणि या दोन डॉटर सेल कशा तयार करते, तर परत तेच आहे, मायटोसिस मधल्या जशा फेज आहेत, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज, दिसते का? यस. अशा स्टेपला जाऊन ती काय करते तर दोन नवीन सेल तयार करते. पण गंमत अशी असते, आपण जसं म्हटलं की ह्या सेल काय करतात सर, की रिडक्शन करतात. रिडक्शन काय करतात सर, जेनेटिक मटेरियलचं रिडक्शन करतात, खास करून क्रोमोझोम रिडक्ट करतात. आणि मग इथं जर 46 क्रोमोझोम असतील तर इथं किती क्रोमोझोम असतील सर, 23 आणि 23 असे दोन सेल तयार होतील मिओसिस 1 मध्ये. सगळ्यात महत्वाचं काम इथंच होऊन गेलं. आता सर मिओसिस सेकंड कडे येतात. ह्याच दोन सेल मिओसिस सेकंड मध्ये एंटर होतात. आणि होतं काय, ह्या ज्या दोन सेल भेटल्या होत्या मिओसिस सेकंड मध्ये, याच्यात पण त्याच स्टेप होतात, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज. पण गंमत अशी असते की या प्रत्येक सेल काय करतात, आणखी दोन सेलला जन्म देतात आणि तयार होतात सर 4 सेल, 1 2 3 4 अशा 4 सेल तयार होतात. म्हणून त्यांनी म्हटलंय हे दोन्ही प्रोसेस कसल्या आहेत, मिओसिसच्या आहेत. म्हणून ऍट द एंड ऑफ मिओसिस वी गेट 4 सेल. कशा भेटल्यात, 4 सेल भेटल्यात. आणि सगळ्यात महत्वाचं इकडे बघा, इथं काय होतं सर, जोड्या होत्या क्रोमोझोमच्या, इथं मात्र सर सिंगल क्रोमोझोम आहेत. म्हणून म्हटलेलं आहे रिडक्शनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन. दोन असतील तर एकच राहील सर, प्रत्येक सेलमध्ये एक एक क्रोमोझोम दिला गेला. दिसतोय का, समजतोय काय? तर हे असते मिओसिस सेकंड. हा, परत आणखी एक गोष्ट, मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड मध्ये स्टेप मात्र समान आहेत, सेम आहेत. कुठल्या स्टेप आठवत असेल तर बघा, आपण मायटोसिस मध्ये ज्या स्टेप बघितल्या की प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज. हा, हे कुठं दिसतात तुम्हाला, M1 मध्ये पण दिसतात आणि M2 मध्ये पण दिसतात. म्हणून ह्या गोष्टी व्यवस्थित समजण्यासाठी सायंटिस्टनी याला आणखी नावं देऊन ठेवली. काय नाव ठेवली की M1 मध्ये म्हणजे मायटोसिस 1 मध्ये प्रोफेज 1, मेटाफेज 1, अनाफेज 1, टिलोफेज 1. आणि मिओसिस सेकंड मध्ये प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, अनाफेज सेकंड, टिलोफेज सेकंड. आता मात्र तुमच्या लक्षात येईल काय सर, की हा आता म्हटलं P1 म्हटलं की लक्षात येईल की मायटोसिस 1 मधली गोष्ट करतोय. हा A2 म्हटलं म्हणजे कोण अनाफेज सेकंड म्हटलं तर म्हणजे की मिओसिस सेकंड मधल्या अनाफेज सेकंडची गोष्ट, अनाफेजची गोष्ट करू राहिला. समजते का, समजते का? एस ऑर नो? हा, हे नावं दिसतील तुम्हाला, प्रोफेज 1, मेटाफेज 1, अनाफेज 1, टिलोफेज 1, प्रोफेज 2 सेकंड, मेटाफेज सेकंड, अनाफेज सेकंड, टिलोफेज सेकंड. समजते का बाळांनो? येस ऑर नो? पटकन सांगा. एवढं जर समजलं असेल तर मी आता ऍक्च्युअल मध्ये शिकवायला सुरुवात करतो. मेन गोष्ट मिओसिस. आता आपल्या पुस्तकात काय दिलंय ते मिओसिस मी शिकवतो. समजलं असेल तर हो म्हणा इथपर्यंत, मग मी पुढचं शिकवायला सुरुवात करतो पटकन. यस, अक्षरा, धनिष्ठा, श्रमण, विराज, संस्कृती, दिव्या म्हणतात समजलं. चला गुड बेटा. आदित्य कोण आहे, अदित. चल ठीक आहे. मग आपल्या पुस्तकात आहे, आता पुस्तकात काय दिलेलं आहे ते सांगतो मिओसिस विषय. ते म्हणतात मिओसिस सगळ्यात महत्वाचा आहे, इज कॉइन्ड बाय J.B. फार्मर अँड E.S. मुरे. दोन सायंटिस्टची नाव आपल्या पुस्तकात दिलेली आहेत, या दोघांनी शोधून काढले. विचारतात का प्रश्न, आजपर्यंत तरी कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हा विचारलेला प्रश्न नाही आहे की मिओसिस कोणी शोधून काढले किंवा कोणी टर्म कॉइन केली. सोडून द्या विषय. काय होतं ते बघा. सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथून सुटतो की मिओसिस इज द टाइप ऑफ सेल डिव्हिजन दॅट ऑकर्स इन द रिप्रोडक्टिव्ह सेल ऑर जर्म सेल. हा प्रश्न विचारलेला आहे. मिओसिस कुठं होते, तर रिप्रोडक्टिव्ह सेल मध्ये होते. त्याच रिप्रोडक्टिव्ह सेलला दुसरं नाव आहे जर्म सेल, त्याला तिसरं नाव आहे गॅमेटिक सेल. ओके, पुढं. This types of cell division is involve the formation of male and female gametes. आता हे कशासाठी होते सेल डिव्हिजन, तर ते म्हणतात गॅमेट्स तयार होतात. कुठले गॅमेट्स तयार होतात, इथं सांगितलं सर जर्म सेलचे किंवा रिप्रोडक्टिव्ह सेलचे गॅमेट्स तयार होतात. कुठले होतात सर, मेल किंवा फिमेल गॅमेट्स तयार होतात. मग मी तुम्हाला मगाशी नाव पण सांगितलंय, मेल गॅमेट्सला स्पर्म म्हटलेलं आहे, फिमेल गॅमेट्सला एग म्हटलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर 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 सगळ्यात महत्वाचा टाईप मिओसिस मधली सेल. हा,
हे जे सेम सांगायचं आहे, ही गोष्ट डिटेल करण्यासाठी मी परत समजावून सांगतो. आपण काय म्हटलं होतं की सेलची एक सायकल आहे सर, सेलची, मी इथं लिहितो सेलची सायकल आहे. सेलच्या सायकलमध्ये महत्वाचा कन्सेप्ट कुठला आहे, तर सेलच्या सायकलमध्ये त्या 4 स्टेप, कुठल्या 4 स्टेप? 3 स्टेप इंटरफेसचे आहेत, G1, S, G2 आणि M. ती M आता इथं आहे मिओसिस. काय आहे? मिओसिस. आणि ह्या 3 स्टेप ज्या आहेत त्या कशाच्या आहेत? इंटरफेसच्या आहेत. आठवते का रे शब्द इंटरफेस? या इंटरफेस मध्ये 3 स्टेप होत्या आणि या 3 स्टेप मध्ये वेगवेगळी कामं होती. G1 मध्ये तयार होते, S मध्ये डीएनए डुप्लिकेशन होतं आणि G2 मध्ये प्रोटीन सिंथेसिस होते. आठवत असेल तर बघा. आणि या सगळ्यांमध्ये सेल काय होते? प्रिपेअर होते कशासाठी? डिव्हिजनसाठी. आणि ऍक्च्युअल डिव्हिजन कुठं होतं? तर एम फेज मध्ये होतं. मग एम फेज इथं काय? मिओसिस आहे. काय आहे? मिओसिस आहे. मग ह्या जर सगळं समजत असेल तर मग आता समजेल तुम्हाला पुस्तकातला पॉइंट. ते काय म्हणतात की इंटरफेज स्टेज. काय म्हटलेलं आहे? in interphase stage involving DNA replication takes place in the prepared of cell. काय करतात? डीएनएचं रेप्लिकेशन होतं. कुठं होतं सर? कुठं होतं? आठवत असेल तर बघा, कुठल्या स्टेपला होतं? इंटरफेसच्या सिंथेसिस फेजला, एस फेजला होतं रेप्लिकेशन. सेम कुठं? जसं मायटोसिस मध्ये होतं तसं मायटोटिक, सेम इन द केस ऑफ मायटोटिक डिव्हिजन. तसंच इकडे पण होतं, इथं सेम होतं. जसं आपलं मायटोसिस मध्ये झालं तसं मिओसिस मध्ये होतं. आणि काय होतं सर? जस्ट लाईक मायटोसिस. मायटोसिस मध्ये कसं सर? कॅरिओकायनेसिस फॉलोड बाय सायटोकायनेसिस. तसंच मिओसिस मध्ये पण होतं की मिओसिसच्या एम फेज मध्ये कॅरिओकायनेसिस होते पहिलं आणि सायटोकायनेसिस होते पहिलं. कॅरिओकायनेसिस फॉलोड बाय सायटोकायनेसिस. तो पण पॉईंट दिलेला आहे. आणि काय होतं सर व्यवस्थित? मिओसिस डिफर फ्रॉम मायटोसिस. आता फरक कुठं दिसतो तो सांगितलं. मिओसिस आणि मायटोसिस मध्ये फरक कुठं आहे? इन दॅट इट इन्व्हॉल्व 2 सक्सेसिव्ह न्यूक्लिअर डिव्हिजन ड्युरिंग कॅरिओकायनेसिस. या कॅरिओकायनेसिस मध्ये काय होतात? 2 डिव्हिजन होतात, सक्सेसिव्ह डिव्हिजन. सक्सेसिव्ह म्हणजे एका मागे एक. आणि आठवत असेल तर बघा, मिओसिस 1 आणि मिओसिस 2 याच्यामध्ये अशा 2 गोष्टी आहेत. पुढं काय दिलेलं आहे? फर्स्ट न्यूक्लिअर डिव्हिजन नोन ॲज द मिओसिस फर्स्ट अँड सेकंड इज द मिओसिस सेकंड. आता जे बोललो तेच समजते बाळांनो. आणि सगळ्यात महत्वाचं आता हे कशासाठी गरजेचं आहे तर मग हा शब्द तुमच्या नंतर सगळ्यात शेवटी मी हे लाईन सांगेल तुम्हाला. सध्याच्या स्थितीत लक्षात ठेवा लाईन काय आहे की सिबलिंग फ्रॉम सेम पॅरेंट्स हॅव डिफरंट जेनेटिक मेकअप. एकाच पॅरेंटचे बाळ 2, त्यांचं जेनेटिक मेकअप थोडं तरी वेगळं असेल. आणि ते वेगळं का दिसते तर कारण असेल मिओसिस. मग मिओसिस कसं आहे तर मी सांगेल. मिओसिस कसं आहे ते मी सांगेल. ओके, जाऊ पुढे. यस, मग मिओसिस फर्स्टची सुरुवात करतो मी. तयार सगळेजण? डोकं शांत ठेवू नाही का फक्त. मिओसिस फर्स्टची सुरुवात करतो. मिओसिस फर्स्ट त्यांना काय सांगितलं की मिओसिस फर्स्ट टेक्स 4 फेज जस्ट लाईक अ मायटोसिस. मिओसिस फर्स्ट मध्ये 4 फेज असतात जसे मायटोसिस मध्ये असतात. फक्त महत्वाचं इथं आहे की आपण कशाच्या बघतोय? मिओसिस 1च्या बघतोय आणि त्याच्यानंतर मिओसिस सेकंडच्या पण येतील. मग त्या गोष्टी डिफर करण्यासाठी किंवा त्या गोष्टी वेगवेगळ्या सांगण्यासाठी आपल्याला नावं द्यायची आहेत. म्हणून त्यांनी नावं दिलेली आहेत प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1, टेलोफेज 1. आणि एक गोष्ट IMP करून ठेवा आपल्या डोक्यात. हे 11वीत पण आहे, 12वीत पण आहे, या वर्षी पण आहे आणि तुमच्या त्या एक्झाम साठी पण आहे. म्हणून मी जास्त फोर्स करतो या गोष्टीवर. काय होतं लक्षात घ्या की तुम्हाला प्रश्न काय विचारतील की कुठल्या स्टेजमध्ये काय होते. मी काय म्हणते, कुठल्या स्टेजमध्ये कुठलं सेलचं स्ट्रक्चर दिसते. काय म्हटलं मी की कुठल्या फॉर्म मध्ये, कुठल्या स्टेजमध्ये सेल कशी दिसते. तर लक्षात ठेवायचं, मिओसिस असू द्या किंवा मायटोसिस असू द्या. शब्द समजून घ्या मी काय म्हणतो. मिओसिस असू द्या किंवा मायटोसिस असू द्या, याच्यामधल्या ज्या 4 फेज आहेत प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज, यामध्ये सगळ्यांमध्ये मिओसिस आणि मायटोसिस या सगळ्यांमध्ये
प्रोफेज असू द्या, मेटाफेज असू द्या, अनाफेज असू द्या, टिलोफेज असू द्या, या सगळ्यांमध्ये क्रोमोझोमची जी स्टेज असते किंवा क्रोमोझोमचं जे स्ट्रक्चर असते ते सगळ्यांकडे सेम सेम दिसते. कसं ते तुम्हाला आता समजेल, पण लक्षात ठेवा काय पाठ करायचं आहे. मग तुम्हाला मी सांगितलं होतं की बाळांनो काय करायचं की प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, तुम्हाला काय सांगितलं होतं की गेल्या लेक्चर मधल्या सगळ्या गोष्टी काय करून ठेवा, वाचून ठेवा. हा, मग मी आता जर समजा प्रश्न केला तुम्हाला की प्रोफेज मध्ये काय दिसते हो, आठवते का शब्द तुम्हाला प्रोफेज मध्ये स्पेसिफिक मी डायग्राम दाखवली होती. प्रोफेज मध्ये काय दिसतो, तर सर काही जण म्हणतील तो जो क्रोमॅटिन मटेरियल आहे अस्ताव्यस्त झालेला आहे ते काय होईल, कंडेन्स फॉर्म मध्ये आणि मस्त व्हिजिबल क्रोमोझोम दिसायला लागतील. एक गोष्ट प्रोफेज मधली गोष्ट करतो मी, पण हे गोष्टीसारखंच लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट काय होईल की सर ते न्यूक्लिअर एन्व्हेलप होतं, म्हणजे न्यूक्लियसचा जो कव्हर होतं ते काय होतं, डिसअपियर व्हायला सुरुवात होईल. तिसरं काय होतं सर, आठवत असेल तर बघा की ते जे सेंट्रिओल्स आहेत ते कुठे जातात, अपोजिट पोलकडे जायला सुरुवात होतील. आणि सगळ्यात चौथं स्टेप काय असेल, आठवता काय होते चौथी स्टेप? हा, कोण सांगेल मला चौथी स्टेप सगळ्यात महत्वाची काय होते? पटकन कोणतरी कमेंट्स करून सांगा बरं, कोण सांगेल मला चौथी स्टेप? कोण सांगेल चौथी स्टेप? चौथी स्टेप कोण सांगेल? कोण सांगेल चौथी स्टेप पटकन? लावलेत का स्टेटसला? स्टेटसला लावलेत का सगळं? हा, मग तसं सगळ्या ग्रुपवर टाकायचं तसे करून तूच टाक. नाही सांगा रे बाळांनो कोणतरी, या स्पिंडल फायबर फॉर्मेशन. अरे स्पिंडल फॉर्मेशन तर झालं, सुरुवात होते सर, सुरुवात होते. आणखी एक छोटस आहे, काहीतरी डिसअपियर व्हायला सुरुवात होते. काय डिसअपियर होते सर? न्यूक्लिअर मेम्ब्रेन तर होते, पण आधी काय? श्रवण गुड बेटा, संस्कृती पण मध्ये स्पिंडल फॉर्मेशन गुड, हे तर होतच. आणखी काहीतरी होतं सर, कोणतरी डिसअपियर होतं, चौथी स्टेज. विराज गुड बेटा. अक्षरा स्पिंडल फॉर्मेशन, सगळं एकच सांगतात सर, कॉपी पेस्ट करून मजा नाही. असंच चालतं ना, काही फरक नाही. न्यूक्लिओलस गुड श्रमण. आता या पोरानं उत्तर सांगितलं बरोबर, श्रमण. न्यूक्लिओलस डिसअपियर व्हायला सुरुवात होतात, कारण की बाळांनो असे छोटे मोठे प्रश्न विचारले आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय. न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर, प्रिन्स सांगतोय. हा बाळ बरोबर आहे, डिसअपियर ऑफ सेंट्रिओल. डिसअपियर ऑफ सेंट्रिओल नाही सर, चुकलंय सर, सार्थक चुकलंय तुमचं. सेंट्रिओल कसं डिसअपियर होईल? ते तर दोन टोकाला दोन जाऊन बसतात सर, त्याच्यामुळे स्पिंडल फायबर तयार व्हायला सुरुवात होतात सर. न्यूक्लिओलस सर, कोण? न्यूक्लिओलस. त्याच गोष्टी आपल्याला इथं दिसतात. चला पटापट, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय म्हटलेलं आहे बघा, प्रोफेस, मेटाफेज, अनाफेज. प्रोफेस मधलं आपण बघत होतो, मग आपण शिकतोय मिओसिस फर्स्ट मधली प्रोफेस 1. आणखी एक गोष्ट, हा काय दिलंय बघा, however the event take place during this phase are quite different from this taking place in the respective phase of mitosis. हा, आणखी एक गोष्ट छोटीशी सांगायची राहिली. जेवढ्या गोष्टी दिसतात त्या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण आणखी एक महत्वाचं आहे, आणखी एक महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे तर 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 ही प्रोफेस किती सिंपल होती सर. या प्रोफेस मध्ये काय होतं, काय होतं बघा, मी काय सांगतो. या प्रोफेस मध्ये काय होतं, एकदम सिंपल होतं सर. काय सिंपल होतं, तर या प्रोफेस मध्ये असं होतं की स्पिंडल फायबरचं फॉर्मेशन, पहिले तर कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम दिसत होते, सेंट्रिओल्स टोकाला गेलेत, पोल रिजनला गेलेत, ओके.
न्यूक्लिओलस डिसअपिअर झाला, न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन दोघं पण काय डिसअपिअर झाले, होते ना, होते ना, आठवते का, आठवते का, यस. पण ह्या सगळ्या गोष्टी होतानाच ही जी प्रोफेज आहे ही आणखी पण काही स्टेप दाखवते. आता ते काय दाखवते तेच आपल्याला बघायचं प्रोफेज. म्हणून सुरुवातीला प्रोफेज शिकवतो मी. रेडी सब लोग रेडी. सो त्यांनी सांगितलं मिओसिस टेक्स प्लेस इन 4 जस्ट लाईक अ मायटोसिस, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. प्रोफेज मध्ये काय शिकवलं होतं लक्षात घ्या की प्रोफेज मध्ये मी कंडेन्स फॉर्म मध्ये दिसले होते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला जाते, सेंट्रिओल्स अपोजिट पोलकडे जात होते. मेटाफेज मध्ये काय झालं होतं तर बरोबर इक्विटोरियल प्लेटला आले होते क्रोमोझोम आणि मग स्पिंडल फायबर फॉर्मेशन झालं होतं. त्यानंतर अॅनाफेज मध्ये बंच ऑफ बनाण्यासारखं स्ट्रक्चर होतं, आठवत असेल तर बघा सेम तसं स्ट्रक्चर इकडे पण दिसते. फरक कुठं आहे तो सांगतो मी, फक्त लक्षात घ्या. आणि टेलोफेज मध्ये 2 नवीन सेल तयार झालेल्या दिसतात, खतम काम. एवढं सोपं होतं, आहे की नाही. चला सर आता मेन पहिली स्टेप बघायची आपल्याला प्रोफेज 1. आता प्रोफेज 1 मध्ये काय होते सर, प्रोफेज 1 पाहिजे तेवढी सोपी नाहीये, एवढं सगळं दिसलं सर झालं असं नाही. ते म्हणतात प्रोफेज 1 मध्ये सगळ्यात महत्वाची स्टेप, आता सगळ्यात कॉम्प्लिकेटेड स्टेज पण हीच आहे या प्रोफेज 1 ची. काय दिलंय बघा की प्रोफेज 1 ऑफ मिओसिस द मोस्ट प्रोलॉंग अँड कॉम्प्लिकेटेड फेज. आता कॉम्प्लिकेटेड का म्हटलंय हे तुम्हाला समजेल काही वेळानं समजेल का कॉम्प्लिकेटेड म्हटलेलं आहे. ओके, हा, कारण की याच्यामध्ये आणखी 5 सब फेज दिसतात. 5 सब फेज आर इन्व्हॉल्व इन दॅट प्रोफेज 1. त्यांची नावं पण दिली आहेत सर. पहिल्या फेजला म्हणतात लेप्टोटीन, दुसऱ्याला म्हणतात झायगोटीन, तिसऱ्याला म्हणतात पॅचिटीन, चौथं स्टेप आहे डिप्लोटीन आणि 5वी स्टेप आहे डायकायनासिस. बाबा 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 किती पाठ करायचं आहे सर, आहे की नाही. ते पाठ करावं लागते बरं. ह्या सगळ्या गोष्टी पाठ करायच्या आहेत. रट्टा मार काही मार पण सगळ्या गोष्टी पाठ करायच्या आहेत की 4 स्टेप कुठल्या न्यूक्लिअर डिव्हिजनच्या, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. मिओसिस 1 मधली प्रोफेज सगळ्यात मोठी आहे. प्रोफेज का मोठी आहे तर त्याच्यात परत 5 स्टेप येतात. कुठल्या येतात हे बघा, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, डायकायनासिस. लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, डायकायनासिस अशा 5 स्टेप येतात. आता या 5 स्टेप विषयी आपल्याला डिटेल बघायचं आहे, कारण की प्रश्न या मिओसिस जर आला तर प्रश्न या प्रोफेज वर जास्त विचारतात, प्रोफेज 1 वर जास्त विचारतात. शिकव यस. काय दिलंय बघा, सगळ्यात पहिली स्टेप घेऊया आपण लेप्टोटीनची. कशाची, लेप्टोटीनची. आपल्या पुस्तकात जेवढं आहे तेवढं शिकवण्याचा प्रयत्न करतो, कारण की डिटेलमध्ये जास्त जात नाही मी. काय म्हटलंय बघा, काय होतं की आपण सगळ्यात पहिले बघितलं की प्रोफेज मध्ये यायच्या अगोदर सेल कशी असते तर असा डिस्पर्स फॉर्म मध्ये त्याचा न्यूक्लियस असतो सर. त्याला काय म्हटलं, क्रोमॅटिन मटेरियल. आठवते का तुम्हाला, येस सर. आणि जशी फेज प्रोफेज मध्ये एंटर करते सेल तर काय करते, कंडेन्स फॉर्म मध्ये जायला सुरुवात करतो. कंडेन्स म्हणजे काय, हा धागा काय करतो आणखी जवळ येतो सर. आठवते का, येस सर. हा बघा जवळ यायला लागला धागा. ओके, आणि काय होतात सर, विजिबल क्रोमोझोम दिसायला लागतात. दिसतात का बाळा विजिबल क्रोमोझोम, दिसतात का तुम्हाला, येस. हा, सो लेप्टोटीन मध्ये ही सुरुवात होते सर. म्हणून आपल्या पुस्तकात काय दिलाय की अपिअरन्स ऑफ क्रोमोझोम लॉंग थ्रेड. क्रोमोझोम कसे दिसतात, लॉंग थ्रेड मध्ये धाग्यासारखे दिसतात, एक गोष्ट. दुसरी गोष्ट काय दिसते, क्रोमोझोम शोज बीट्स अपियर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्रोमोमियर्स. आता क्रोमोमियर्स किंवा सेंट्रोमियर्स शब्द आहे तो, सेंट्रोमियर्स असे बीट सारखं स्ट्रक्चर दिसायला लागतं. आणि तिसरा पॉईंट पुस्तकात दिलेला आहे. आता काय होतं सर की की क्रोमोझोम जवळ यायला लागतात किंवा तयार व्हायला लागतात. पण क्रोमोझोम कसे तयार होतात सर, कसे तयार होतात, आपल्या पुस्तकात नाव दिलेलं आहे, शब्द दिलाय होमोलॉगस क्रोमोझोम. व्हॉट इज मीन बाय होमोलॉगस क्रोमोझोम, लक्षात घ्या बरं. होमोलॉगस क्रोमोझोम कशाला म्हणतात, हा क्रोमोझोम विच आर स्ट्रक्चरली अँड फंक्शनली बिहेव लाईक सेम. काय म्हटलंय मी, क्रोमोझोम जे स्ट्रक्चरली आणि फंक्शनली बिहेव कसे करतात, एकसारखे करतात, सिमिलर बिहेव करतात. स्ट्रक्चरली आणि फंक्शनली. स्ट्रक्चरली म्हणजे काय सर, त्यांचं स्ट्रक्चर एकसारखं असेल. फंक्शनली म्हणजे काय, ते क्रोमोझोम त्याच्यासाठीच तयार झालेले असते. फॉर एक्झाम्पल मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, समजून सांगतो बरं, लक्षात घ्या. स्ट्रक्चरली आणि फंक्शनली कसे, मग होमोलॉगस कसे सर. आपल्या शरीरामध्ये क्रोमोझोम किती आहे तो, 23 पेयर्स आहेत. किती आहेत,
पेयर्स आहेत. 23 पेयर्स आहेत. आठवत असेल तर बघा, तुम्हाला याच्या अगोदर शिकवलं की माहित नाही, पण या 23 पेयर्स मध्ये 22 पेयर्स या सोमॅटिक सेलच्या आहेत आणि 1 पेयर जी आहे ती गॅमेट्सची आहे. गॅमेटिक आहेत ते पेयर्स. मग ही शेवटची पेयर कुठली दिसते तर ते म्हणतात एक्स वाय किंवा एक्स एक्स. आठवते का तुम्हाला किंवा सांगितलंय का कोणी तुम्हाला असं? हो किंवा नाही सांगा बरं. एक्स वाय डिटरमाइन करतोय मेल गॅमेट्स आणि एक्स एस करते फिमेल गॅमेट्स. शिकवलंय का तुम्हाला? सांगितलं का कोण आहे? हो किंवा नाही सांगा बरं. एक्स 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 वाय कुठल्या तरी क्लासमध्ये आहे, 8, 9 मध्ये कुठेतरी दिसते. हा कुठून दिसतोय का? समजते का? शिकवलंय का तुम्हाला हे गोष्टी? मला सांगा बरं पटकन. एक्स वाय एक्स एक्स. यस सर. प्रिन्स म्हणतोय म्हणजे मग शिकवलंच असं. लक्षात घ्या आता. हा लक्षात घ्या की जर हा एक्स वाय जर क्रोमोझोम असेल, एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम, एक्स क्रोमोझोम आणि एक्स क्रोमोझोम. आता हे क्रोमोझोम काय करतात सर? डिटरमाइन करतात मेल किंवा फिमेल. आता फंक्शनल बघा काय, एक्स 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 वाय काय करतो? खास करून वाय क्रोमोझोम कशासाठी? मेल सेक्स डिटरमाइन करतो सर. हा आणि फिमेल एक्स एक्स डिटरमाइन करतो. स्ट्रक्चरली आणि फंक्शनली वेगवेगळे आहेत. बघा, हा एक्स एक्स स्ट्रक्चरली आणि फंक्शनली सेम आहे, वाय वाय स्ट्रक्चरली फंक्शनली वेगळा आहे. आहे की नाही? आहे की नाही? यस. म्हणून त्यांनी काय म्हटलंय बघा की आता बघा हे कसे आहेत? होमोलॉगस क्रोमोझोम आहेत. एक्स एक्स क्रोमोझोम हे होमोलॉगस, एक्स वाय कसे आहेत? नॉन होमोलॉगस आहेत, एक सारखे नाही आहेत. हा आहेत ना. स्ट्रक्चरली हा एक्स आणि हा एक सेम असेल, हा पण एक सेम असेल, वाय मात्र डिफरंट असेल. ओके. म्हणून त्यांनी काय सांगितलंय की असे फॉर्मेशन, असे क्रोमोझोम जवळ यायला लागतात. कसे? जे कसे असतील? स्ट्रक्चरली आणि फंक्शनली सेम असतील आणि त्यांना म्हणतो आपण होमोलॉगस क्रोमोझोम. फॉर्मेशन ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. फॉर्मेशन ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. फॉर्मेशन ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. समजलं का? हा मला पटकन सांगा, समजला की नाही? लेप्टोडिन समजलं असेल तर हो सर म्हणा, नाही तर नाही म्हणा. 3च पॉईंट आपल्या पुस्तकात आहेत. हा बाळ सार्थक समजलं का रे? आकांक्षा, श्रमण, दिव्या, अदित, प्रिन्स. येस, अदित म्हणतोय समजलं. चला नेक्स्ट पॉइंट. दुसरा म्हणतो झायगोटिन. आता याच्यामध्ये होतं काय सर? हा झायगोटिन मध्ये काय होतं? झायगोटिन मध्ये काय होतं सर की जे होमोलॉगस क्रोमोझोम आहे, काय म्हटलं मी? होमोलॉगस क्रोमोझोम आहे. आता भलेही हे होमोलॉगस क्रोमोझोम, शब्द समजून घ्या, होमोलॉगस क्रोमोझोम. आता हे होमोलॉगस क्रोमोझोम काय करतात सर? एका समोर एक येण्याचा प्रयत्न करतात. आता होते काय सर? आता हे कशासाठी चाललंय बघा. ठळक क्रोमोझोम दिसायला लागलेत. आपण प्रोफाईल मध्ये बघितलंच आहे की काय होतं, क्रोमॅटिन मटेरियल पासून ठळक क्रोमोझोम दिसतात, व्हिजिबल दिसायला लागतात. बोललो होतो ना आपण? येस. आता सर काय होतं की हे जे होमोलॉगस क्रोमोझोम आहेत हे काय करतात? बरोबर एका समोर एक येतात. आता कसे सर? आता या डायग्राम मध्ये मला दाखवण्याचा प्रयत्न केला पण दिसत नाही व्यवस्थित, पण सांगतो मी. आता बघा हे 2 क्रोमोझोम आहेत, दिसतात का माझे बोर्ड? हे 2 क्रोमोझोम आणि दुसरे 2 क्रोमोझोम. हे हे क्रोमोझोम आणि हे क्रोमोझोम कसे आहेत? होमोलॉगस आहेत. होमोलॉगस म्हणजे काय सर? एक सारखे स्ट्रक्चरली आणि फंक्शनली हे बरोबर एका समोर एक येऊन जातात, असे बरोबर एक. तुम्ही जर तिकडून बघितला तर हे कसे दिसतात? फक्त 2च क्रोमोझोम दिसतात, पण आहेत किती? 4 क्रोमोझोम आहेत. दिसतात का? स्ट्रक्चरली आणि फंक्शनली असे होमोलॉगस क्रोमोझोम. आणि असं स्ट्रक्चर ज्यावेळी तयार करतात, या स्ट्रक्चरला म्हणतात सर सिनॅप्सिस. काय म्हणतात? सिनॅप्सिस. सिनॅप्सिस म्हणजे कसं स्ट्रक्चर? बरोबर होमोलॉगस क्रोमोझोम एकाच्या समोर एक आहे ना, अशा बरोबर एका समोर एक येतात, याला म्हणतात सिनॅप्सिस. समजतंय का सिनॅप्सिस? सिनॅप्सिस. यस. म्हणून झायगोटिन मधला हा वर्ड कधी विसरायचा नाही. कुठला? सिनॅप्सिस. सिनॅप्सिस. मग सर सेकंड काय होतं? सेकंड काय होतं? होतं काय सर सेकंड? इच पेअर ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम इज कॉल्ड बायव्हॅलेंट. आता इथं जी दिसणारी क्रोमोझोम आहे किंवा जे क्रोमोझोम झाले, आता क्रोमोझोम किती आहेत सर? 2 क्रोमोझोम एकाच्या समोर एक आले, म्हणजे हा एक क्रोमोझोम तर हा एक क्रोमोझोम, हा 2 झाला क्रोमोझोम, हा आणि हा क्रोमोझोम आला. ओके. म्हणजे मी काय म्हणतो
एक आणि दुसरा क्रोमोझोम, दोन क्रोमोझोम एकासमोर एक आले, सिनॅप्सिस तयार झाला. मग अशा वेळी स्ट्रक्चर कसं दिसते तर ते म्हणतात बायव्हॅलंट दिसते. बाय म्हणजे दोन, काय दोन, दोन क्रोमोझोम एकासमोर एक आले म्हणून त्याला बायव्हॅलंट म्हटलंय. किंवा दुसरा आपल्या पुस्तकात शब्द आहे टेट्राड. काय आहे? टेट्रा. टेट्रा म्हणजे चार. काय सर? चार. हा बघा, एक, दोन, तीन आणि चार. हे कोण आहेत? कोण आहेत? क्रोमॅटिड्स आहेत. असे चार क्रोमॅटिड दिसायला लागतात म्हणून त्याला काय म्हटलंय? टेट्राड म्हटलंय. चार क्रोमॅटिड्स म्हणून टेट्राड, आणि दोन क्रोमोझोम एकासमोर एक आले म्हणून बायव्हॅलंट. असे दोन शब्द येतील म्हणून बायव्हॅलंट शब्द आपल्या पुस्तकात आला. इच क्रोमोझोम, होमोलॉगस क्रोमोझोम दिसतात ना. आता तिसरा पॉइंट काय होते सर? अटॅचमेंट ऑफ क्रोमोझोम टू द न्यूक्लिओप्रोटीन इन लॅटरल मॅनर. आणि मग होते काय सर की अटॅचमेंट होते. आता हे बघा मी दाखवलेले आहे, अटॅचमेंट होते. होमोलॉगस क्रोमोझोम अटॅच व्हायला सुरुवात होतात. कशाने होतात? हे जे दिसते ना तुम्हाला, या प्रोटीनला हे एक प्रोटीन आहे आणि या प्रोटीनचं नाव आहे न्यूक्लिओप्रोटीन. न्यूक्लियस मध्ये आपण न्यूक्लिओप्रोटीन, बाकी काही नाही. ओके. तर असं स्ट्रक्चर दिसते झायगोटीन मध्ये. झायगोटीन मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट असेल किंवा वर्ड असेल तो सिनॅप्सिस असेल बाळांनो. काय असेल? सिनॅप्सिस असेल. काय असेल? सिनॅप्सिस. पहिल्या याच्यातला कुठला वर्ड्स आहे? लेप्टोडिन मध्ये कुठला आहे? तर कंडेन्स क्रोमोझोम किंवा होमोलॉगस क्रोमोझोम एक सारखे. झायगोटीन मध्ये कुठला वर्ड्स आहे? सिनॅप्सिस. आपल्या पुस्तकात पण तेच दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? लॉंग. लिप्टोटिन मध्ये लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर अपियर्स कसे दिसतात? प्रेझेन्स ऑफ क्रोमोझोम मुळे बीडी दिसतात आतमध्ये आणि होमोलॉगस क्रोमोझोम दिसतात. झायगोटीन मध्ये काय बघितलं? होमोलॉगस क्रोमोझोम सिनॅप्सिस तयार करतात, बायव्हॅलंट दिसतात आणि सगळ्यात शेवटचं न्यूक्लिओप्रोटीन काय झालेले असतात? अटॅच असतात. खतम का? आता तिसरी स्टेप बघायची. तिसऱ्या स्टेपचं नाव आहे पॅचिटिन. काय आहे? पॅचिटिन. आता पॅचिटिन मध्ये काय होते ते सांगतो. बघा मी काय म्हणतो, दोन होमोलॉगस क्रोमोझोम समोरासमोर आले असे. आता होतंय काय सर? हे दोन होमोलॉगस क्रोमोझोम आहेत ना, हे काय करतात? ते आपण सांगितलं की चिकट अटॅचमेंट होते. कोणाबरोबर? कशाने अटॅचमेंट होते? कशाने अटॅचमेंट होते? तर न्यूक्लिओप्रोटीन अटॅचमेंट होते. आता काय होतात सर? आता काय होतात की हे जे होमोलॉगस क्रोमोझोम आहे काय करतात सर? पॅच करतात स्वतःला. आता पॅचिटिन शब्द तुम्हाला सांगतो, पॅचिटिन कशाला म्हणतात. इकडे लक्ष द्या, लक्ष द्या. हे दोन क्रोमोझोम, होमोलॉगस क्रोमोझोम. ओके. हे होमोलॉगस क्रोमोझोमनी काय केलं? टेट्राड तयार केलं, समोरासमोर तयार झाले. आता होतं काय सर की ज्यावेळी हे समोरासमोर येतात त्यावेळी एकमेकांना होल्ड करतात. असं दिसते का तिथनं स्ट्रक्चर? म्हणजे काय सर सिंपल भाषेत की हे जे स्ट्रक्चर आहे ना, असे दोन क्रोमोझोम हे असं होतं आणि हे आणि हा क्रोमोझोम अटॅच होतो, पॅच तयार करतात स्वतःचा असा. आता हे असं कशासाठी चालते सर? याला दोन वर्ड्स आपल्या पुस्तकात दिलेले आहेत. एका आपल्या पुस्तकात दोन वर्ड्स दिले आहेत. कुठले सर? एक वर्ड्स आहे क्रॉसिंग ओव्हर, एक वर्ड आहे क्रॉसिंग ओव्हर आणि दुसरा शब्द आहे पॅच, पॅचिटिन किंवा पॅच. ओके. मग होतंय काय सर? हे पॅच कशासाठी आहेत तेही सांगतो. म्हणून लक्षात घ्या की पॅचिटिन मध्ये सगळ्यात महत्वाचा कॉन्सेप्ट असेल तो असेल क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे सर काय होतं? हे दोन क्रोमोझोम काही आहे का माझ्याकडे? दुसरं नाही आहे. आता लक्षात, हे दोन क्रोमोझोम काय करतात? पॅच तयार करतात. म्हणजे या क्रोमोझोम कडे, म्हणजे दोन क्रोमोझोम तर या क्रोमोझोम कडले असलेले काही कॅरेक्टर या क्रोमोझोम मध्ये जातात कुठल्या दुसऱ्या, आणि याच्यामध्ये असलेले काही कॅरेक्टर इकडे जातात. असे करून क्रॉसिंग होते. यालाच म्हणतात क्रॉसिंग ओव्हर. आणि इकडे बघा तुम्हाला दिसत असेल तर तिथनं की हा जो शेवटचा क्रोमोझोम आहे याच्या बघा, याच्या अर्धे कॅरेक्टर इकडनं आलेत. आता इथं दिलेलं नाही पण इथं पण असते. इथं अर्धे कॅरेक्टर मी देतो ना, तिथं इथं आलेत अर्धे कॅरेक्टर या क्रोमोझोमचे. ओके. सो याला म्हणतात क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर. इकडले कॅरेक्टर इकडे गेले, इकडले कॅरेक्टर इकडले आले. आता हे कुठं होते सर? कशासाठी होते? याच्यावर प्रश्न जास्त असते. पहिले शिकून घेऊ मग मी तुम्हाला सांगतो हे क्रॉसिंग ओव्हर कशासाठी असतं. पॅचिटिन, क्रोमोझोम बिकम शॉर्ट आणि थिक. क्रोमोझोम कसे होतात? शॉर्ट आणि थिक होतात. दुसरी गोष्ट क्लिअरली विजिबल दिसतात. क्लिअरली विजिबल दिसतात. आठवत असेल तर बघा आपण बघतोय फक्त प्रोफेज 1, प्रोफेज 1 मधल्या आतमधल्या स्टेप. आणि आठवत असेल तर बघा प्रोफेज मध्ये आपण हे कॅरेक्टर शिकलो होतो की काय दिसतात सर? क्रोमोझोम क्लिअरली विजिबल दिसायला लागतात. आहे सर. त्याच्यानंतर
4 क्रोमॅटिड्स फॉर्म 1 पेअर ऑफ क्रोमोझोम. 4 क्रोमॅटिड्स काय करतात हे बघा, क्रोमॅटिड हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4 क्रोमॅटिड्स झाले आणि हे 2 क्रोमोझोम झाले. म्हणून म्हटलंय की 4 क्रोमॅटिड्स काय करतात, एक क्रोमोझोम तयार करतात, म्हणून याला टेट्राड म्हणतात. टेट्राड म्हणजे 1 2 3 आणि 4. दिसतात का बाळ? यस. आणि काय होतं सर, सगळ्यात महत्वाचं की एक्सचेंज बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. आता बघा, हे एक क्रोमोझोम आहे, हा एक क्रोमोझोम आहे, हा एक क्रोमोझोम आहे. इथले क्रोमॅटिड्स सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, इथले क्रोमॅटिड्स सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. पण इथं क्रॉसिंग ओव्हर होते कोणामध्ये? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये. कोणामध्ये? नॉन सिस्टर क्रोमॅटिड. म्हणजे इकडे कॅरेक्टर इकडे येतात, इकडले कॅरेक्टर इकडे जातात. म्हणून म्हटलंय की दिस फिनॉमिना नोन ॲज द क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर, क्रॉसिंग ओव्हर. समजते का बाळांनो? पॅचिटिन समजलं काय? पॅचिटिन समजलंय का? हो किंवा नाही? हो किंवा नाही? हो किंवा नाही? पटकन सांगा. हो किंवा नाही? येस ऑर नो? येस ऑर नो? पटकन. येस. पॅचिटिन नंतर काय होतं सर? सगळ्यात शेवटचा डिप्लोटिन. आता त्याच्यानंतरची स्टेप आहे डिप्लोटिन. पॅचिटिन मध्ये आपण काय बघितलं होतं की क्रॉसिंग ओव्हर झालं सर, 2 कॅरेक्टर चेंज झाले. हा, आता बघा, क्रॉसिंग ओव्हर मध्ये 2 कॅरेक्टर चेंज झाले. आता याच्यामध्ये वेगळ्या कॅरेक्टरला, याच्यामधलं इकडलं कॅरेक्टर असे झाले. आता काय होतं सर, हा जो सिनॅप्सिस आहे हा काय होता, आता डिटॅच व्हायला सुरुवात होतो, दूर जायला सुरुवात होतो. हा, पहिले 2 समोर आले, सिनॅप्सिस म्हटलं आपण. सिनॅप्सिस नंतर क्रॉसिंग ओव्हर झालं. क्रॉसिंग ओव्हर नंतर आता काय होतात, डिटॅच होतात, दूर जातात. त्याला म्हणतात डिसिनॅप्सिस म्हणतात. असं हा, आता दूर झाले की 2 वेगवेगळे क्रोमोझोम दिसतील. म्हणून या पुस्तकात काय दिलंय आपल्या, की सेपरेशन ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. सेपरेशन होऊन जातात. कोण? होमोलॉगस क्रोमोझोम. हा, त्याच्यानंतर काय होतं, क्रोमोझोम अटॅच ओनली ॲट रिजन ऑफ क्रॉसिंग ओव्हर. क्रोमोझोम कुठे राहतात? फक्त याच रिजनला अटॅच राहतात, बाकी सगळे निघून जातात. आणि असं जे स्ट्रक्चर दिसते एक्सचं, मग त्याला म्हणतात चाइझमा किंवा चाइझमॅटा म्हणतात. काय म्हणतात? चाइझमॅटा. ओके. मग डिप्लोटिन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? चाइझमॅटा स्ट्रक्चर. चाइझमॅटा म्हणजे काय? असं एक्सचं स्ट्रक्चर दिसायला लागते शेवटच्या पॉईंटमध्ये. तो जाणं दूर तुटणार आहे, तो काही वेळानं तुटणार आहे, पण ते स्ट्रक्चर शेवटी राहते. कारण की हे सगळे क्रोमोझोम काय होतात, हे 2 क्रोमोझोम, हे 2 क्रोमोझोम एकाच्या एक समोर आले, असेच क्रोमोझोम तयार झाले. हे काय करतात, आता क्रॉसिंग ओव्हर मधून स्वतःला सोडण्याचा प्रयत्न करतात. हे 2 तर सुटतात सर, शेवटचे जिथं क्रॉसिंग ओव्हर आहे ते फक्त शेवट पॉईंट राहत आहे, त्याला म्हणतात क्रॉसिंग ओव्हरचा चाइझमॅटा. एक्स सारखं स्ट्रक्चर दिसतंय, त्याला म्हणतात चाइझमॅटा. कुठं दिसते? डिप्लोटिन मध्ये चाइझमॅटा. चाइझमॅटा. आणि मग मग पॅसिटिन, डिप्लोटिन, झायगोटिनचं स्ट्रक्चर कुठे गेलं रे? एक मिनिट नको. बरं, तेवढं शिकून घेऊ पहिले पॅचिटिन आणि डिप्लोटिन मध्ये काय होतं. आपल्या पुस्तकात काय दिलंय? आपल्या पुस्तकात काय दिलंय की पॅचिटिन क्रॉसिंग ओव्हर होतात, शॉर्ट क्रोमोझोम शॉर्ट दिसतात, क्लिअरली विजिबल दिसतात, टेट्राड दिसतात, आठवत असेल तर बघा, आणि क्रॉसिंग ओव्हर होते. कुठं? पॅचिटिन मध्ये. डिप्लोटिन मध्ये काय होते? होमोलॉगस क्रोमोझोम क्रॉसिंग ओव्हर, होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट व्हायला लागतात आणि चाइझमॅटाचं स्ट्रक्चर दिसायला लागतं. कुठं? कुठं? पॅचिटिन मध्ये. आणि सगळ्यात शेवटचा स्टेप कुठली आहे मग? कुठली होती? आठवते का? डायकायनेसिस, आहे की नाही? डिप्लोटिन, डायकायनेसिस. डायकायनेसिस काय होतं सर? डायकायनेसिस मध्ये काय होतं? सगळ्यात महत्वाचं, हा जो क्रॉस झालेला बघा काय तुम्ही, इथं जे क्रॉसिंग ओव्हर होतं, इथं जे क्रॉसिंग ओव्हर होतं, आता ते सेपरेट व्हायला सुरुवात होतं. म्हणजे तो एक्स सारखं जे स्ट्रक्चर होतं, मी असं काढून दाखवतो तुम्हाला, हे एक्स सारखं जे स्ट्रक्चर होतं ते आता सेपरेट व्हायला होतं. चाइझमॅटा टर्मिनलायझेशन, म्हणजे तुटत तुटत, म्हणजे असं होतं ते तुटत 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 आता असं दूर होतंय. इथं होतं ते असं तुटत तुटत असं दूर आहे. टर्मिनल पोझिशन म्हणजे काय सर? शेवटचे टोकं पकडण्याचा प्रयत्न करते, सुटून जाते. टर्मिनलायझेशन.
चाळीसमध्ये टर्मिनलायझेशन दिसतं. मग काय होतं सर, सेपरेशन डिसअपिअरन्स ऑफ न्यूक्लिओलस. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट आठवत असेल तर बघा, कुठं होतं आपण, कुठं शिकलो होतो, प्रोफेजमध्ये. आता प्रोफेजमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट सुरू झाली. आता बघा क्रॉसिंग ओव्हर झालं प्रोफेज 1 मध्ये, आणि त्याचमध्ये मग महत्वाची गोष्ट काय झाली तर आपलं घिसीपीटी कहाणी. कोणती घिसीपीटी कहाणी, कोणती घिसीपीटी कहाणी. क्रोमोझोम तर सर बाजूला झालेत. आता महत्वाचं हे न्यूक्लिओलस जे आहे ते काय होतं, डिसअपिअर व्हायला सुरुवात होतं, म्हणजे निघून जातं. त्यानंतर काय होतं सर, की फॉर्मेशन ऑफ फायबर फ्रॉम न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स. फायबर तयार, स्पिंडल फायबर तयार होतात. आठवत असेल तर बघा, ते स्ट्रक्चर होतं न्यूक्लिओलस, सॉरी सेंट्रिओलचं. इथं इथं हे काय करते, धागा सोडायला सुरुवात करते, स्पिंडल फायबर फॉर्मेशनसाठी मदत करते. प्रोफेजचे स्ट्रक्चर कुठे दिसतात, सगळे डायकायनेसिस मध्ये दिसतात. आणि काय दिसते सर, क्रोमोझोम अक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक साईज अँड फॉर्म्स. क्रोमोझोम परत तुम्हाला त्या दुसऱ्या वेगळ्या साईज मध्ये दिसायला सुरुवात होतात, क्रॉसिंग ओव्हरमुळे नवीन साईज मध्ये तयार होतात. आणि सगळ्यात महत्वाचं आणखी काय होतं सर, की हे जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ती काय होते, डिसअपिअर व्हायला सुरुवात होते आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन गायब होऊन जाते. आणि प्रोफेज मध्ये जसं स्ट्रक्चर दिसतं, कसं स्ट्रक्चर दिसतं सर प्रोफेज मध्ये, तर क्रोमोझोम क्लिअरली विजिबल दिसतात. अरे यार, क्रोमोझोम क्लिअरली विजिबल दिसायला लागतात. ओके, असं स्ट्रक्चर तुम्हाला कुठं दिसते, डायकायनेसिस मध्ये दिसते. किती स्टेप झाल्या सर, किती स्टेप झाल्या पटापट, किती स्टेप झाल्या. प्रोफेज 1 मध्ये आपण लेप्टोटीन बघितलं, त्याच्यानंतर सर बघितलं झायगोटीन, त्याच्यानंतर बघितलं पॅचिटीन, पॅचिटीन नंतर बघितलं डिप्लोटीन, आणि डिप्लोटीन नंतर बघितलं डायकायनेसिस. आणि अशा तऱ्हेनं प्रोफेज तुम्हाला झालेली दिसते. कोणामधली, मिओसिस 1 मधली. मिओसिस 1 मधलं फक्त आज काय शिकलोय आपण, प्रोफेज 1च शिकलोय. अजून तर प्रोफेज नंतर मेटाफेज 1 आहे, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज अशा 4 फेज अजून बाकी आहेत, 3 फेज. पण आपण काय शिकलो, फक्त काय शिकलो, मिओसिस प्रोफेज 1, मिओसिस 1 प्रोफेज 1, मिओसिस 1 प्रोफेज 1. अशा तऱ्हेनं एक एक पॉइंट समजून घ्यावा लागेल. हेच शिकलोय फक्त प्रोफेज 1. प्रोफेज 1 कसे काय होते तर कुठले कुठले आहेत, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस, अशा 5 स्टेप शिकलो. अजून मेटाफेजला यायचं, अनाफेजला यायचं आणि टिलोफेजला यायचं. ह्या 3 स्टेप नेक्स्ट लेक्चरमध्ये मी शिकवेन. आताच्या स्थितीत काय लक्षात ठेवायचं आहे, तर जेवढं आतापर्यंत शिकवलं ते परत रिवाईज करायचं. मी तुम्हाला डायग्राम पाठवतो, हे पाठवतो, पुस्तक काढायचं, पुस्तक शोधायचं, पुस्तकातनं वाचायचं, परत व्हिडिओ बघायचा, परत पुस्तकात जायचं, नोट्स बघायचे, आणि तुमचं स्वतःचं कन्फर्मेशन करून घ्यायचं नक्की कशात काय होतं. आणि याच्यानंतर हा चॅप्टर संपला की माझ्याकडे जवळपास 200 ते 250 MCQs तयार आहेत. त्या सगळ्या सोडवायचे पुस्तकात बघून. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स येऊन जाईल की दक्षिणामध्ये कुठलाही प्रश्न विचारू द्या तुम्हाला सेलवरचा, तर उत्तर त्याचं तयार असलं पाहिजे. ओके, 2 चॅप्टरचे दोन्ही माझ्याकडे क्वेश्चन तयार आहेत. ते क्वेश्चन सोडवायचे आपल्याला पुढच्या 4 दिवसात. सो सगळ्यात महत्वाचं आज आहे. आणि क्वेश्चनचे तुम्हाला दिलेल्या डीपीपीचे आन्सर ग्रुपमध्ये टाकायचे आहेत. तुम्ही सॉल्व्ह करता की नाही आम्हाला कसं समजणार आहे, तर त्याचे आन्सर कशात टाकायचे आहेत, टाकायचे, ग्रुपमध्ये टाकायचे. म्हणजे तुमच्या पालकांना दिसेल की तुम्ही करताय अभ्यास, आणि आम्हालाही समजेल की तुम्ही उत्तर टाकताय ते बरोबर की चुकीचं. झाला, आता सुट्टी संपत आली आपली, सो आता अभ्यासाला लागायचं. ओके, आतापर्यंत शिकवलेला सगळा पॉईंट समजला का, हो किंवा नाही सांगा. ज्याला नसेल समजलं त्यानं नाही म्हणा, ज्याला समजलं त्यानं हो म्हणा. काय समजलं काय नाही हे मला ग्रुपवर सांगा, म्हणजे मला समज जाईल, आणि मग नेक्स्ट पॉईंट शिकवताना मी तेवढी काळजी घेऊन शिकवेन. ओके, चला पटकन रिप्लाय करा बाळांनो, नाहीतर मग आज थांबूया आपण. यस, प्रिन्स मध्ये समजलंय, गुड बेटा. यस, धनष्ठा म्हणते समजलंय.